नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र आज दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहमुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। मित्रांनो, सदरील पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 14/10/2024च्या अंमलबजावणीबाबत। कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करण्याबाबत। मित्रांनो, सदरील पत्रानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 1 जून 2024 पासून अनुदानाचा वाढीव टप्पा अर्थातच 20%, 40% व 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या पत्रानुसार राज्यातील 20%, 40% व 60% अनुदानित शाळांच्या माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत 20%, 40%, 60% वेतन अनुदान घेत असलेल्या शाळातील कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे। सदरील माहिती ही उद्याच्या 10 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पाहूया त्या संदर्भातील हे सविस्तर पत्र। पत्रात म्हटले आहे की वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत। प्रत संलग्न संदर्भ क्रमांक 2 दिनांक 26/11/2024च्या पत्रात नमूद केल्यानुसार माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 10/10/2024 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 1. अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे। 2. त्रुटीत असलेल्या व विहित कालावधीत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे। 3. अघोषित शाळा तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे। 4. डोंगराळ व दुर्गम भागातील पटसंख्या निकषात सुधारणा करणे व अनुदानास पात्र करणे व 5. सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार शासन निर्णय दिनांक 14/10/2024 निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये यापूर्वी अनुदान घेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा, अघोषित शाळा, तुकड्या तसेच सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्या यांना दिनांक 1 जून 2024 पासून अनुदान मंजूर करण्यात आले आहे। अनुदान पात्र ठरवण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या व शिक्षक, शिक्षकेतर पदांना प्रत्यक्ष अनुदानासाठी विहित अटी व शर्तीनुसार तपासणीच्या अधीन राहून अनुदान मंजूर करण्याचे निर्देश आहेत। सदर शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। त्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक 26/11/2024 मधील मुद्दा क्रमांक 1, 3 व 4 बाबत शासनास अहवाल सादर करावयाचा असल्याने शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत माहे नोव्हेंबर 2024 अखेर प्रत्यक्षात अनुदान घेत असलेल्या 20%, 40% व 60% माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची व त्यावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी सोबतच्या विहित प्रपत्रात हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात DVTT सुरेख या फॉन्टमध्ये सादर करावी व सदर शासन निर्णयासोबत विहित केलेल्या प्रपत्रासह दिनांक 10/12/2024 रोजी समक्ष उपस्थित राहून वरील माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश दीपक चौने, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिले आहेत। मित्रांनो, या पत्रानुसार 20%, 40% व 60% अनुदान घेत असलेल्या शाळांतील कार्यरत शिक्षकांची माहिती मागवण्यात आली आहे। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असेल तर हे पत्र आमच्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। आपण त्या ठिकाणाहून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।